पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय आम्हाला या अभंगातून असा उपदेश करतायत की शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा शेवट भला झाला, गोड झाला. का बर? तुकोबाराय असं का म्हणतायत की माझ्या जीवनाचा शेवट भला झाला, गोड झाला? तर याचं उत्तर महाराज देत आहेत आणि म्हणतायत की आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा शेवट भला झाला, गोड झाला याचं कारण आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. अर्थात मी माझ्या स्वतःच्या माहेरी आलो, म्हणून माझ्या जीवनाचा शेवट भला झाला, गोड झाला. मी माझ्या स्वतःच्या माहेरी आलो. मग हे तुकोबारायचं माहेर कोणतं? तर हे तुकोबारायचं माहेर म्हणजे आत्मस्वरूप. आत्मस्वरूप हे आमचं खरं माहेर आहे. माहेर त्याला म्हणतात की जिथे आमची माय राहते. माहेर त्याला म्हणतात की जिथे आमची माय राहते. आत्मस्वरूप हे आमचं माहेर आहे आणि खरं माहेर आहे. का? तर आत्मस्वरूपातही आमची माय राहते आणि आत्मस्वरूपात राहणारी ही आमची माय आहे विठू माऊली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या निजाच्या माहेरा अर्थात स्वतःच्या माहेराला आलो. अर्थात मी आत्मस्वरूपात विलीन झालो. अर्थात आत्मस्वरूपाच्या माहेरी आलो. आणि आत्मस्वरूपाच्या माहेरी आल्यामुळे मला आत्मस्वरूपात माझी विठू माऊली भेटली. आणि विठू माऊली भेटल्यामुळं, विठ्ठल नावाची आई भेटल्यामुळं माझ्या जीवनाचा शेवट भला झाला, गोड झाला. कारण विठू माऊली भेटणं हे जीवनाचं खरं सार्थक आहे. हे जीवनाचं खरं सार आहे. विठ्ठल ही आमची माऊली. ज्ञानोबाराय बोलतायत
तो भेटे माऊली आत्मा, ते खेवी आटे दिंडीमा संसारिक. विठ्ठल हा आत्मा आहे आणि आत्मा ही आमची माऊली आहे. आणि म्हणून साधक जेव्हा आत्मस्वरूपात विलीन होतो, याचा अर्थ तो निजाच्या माहेरा आला, स्वतःच्या माहेरी आला. आणि स्वतःच्या माहेरी आल्यानंतर तिथं त्याला त्याची विठू माऊली भेटते, आई भेटते. आणि विठू माऊलीची भेट झाल्यानंतर मनुष्य खऱ्या अर्थानं धन्य होतो. त्याचा शेवट खऱ्या अर्थानं भला होतो, गोड होतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एक महात्मा, एक संत मृत्यू समयी आनंदी होतो. एक साधारण जीव मृत्यूच्या नावानं थरथर कापतो. त्याला मरण हे शब्द सुद्धा सहन होत नाही. अगा मर हा बोलन साहती आणि मेलिया तरी रडती, ज्ञानोबा. साधारण जीवाला मरण हा शब्द सुद्धा सहन होत नाही. माणसं लगेच म्हणतात, काय अभद्र बोलायलाच रे, नीट बोल ना. माणसाला एरवी दैनंदिन जीवनात मरण हा शब्द सुद्धा सहन होत नाही, ऐकावं असं वाटत नाही. मग साधारण जीव मरणानं खुश कसा होईल? परंतु एक महात्मा, एक साधू, एक संत आपल्या मरणाने खुश होतो, आनंदी होतो. संत मृत्यू समयी आनंदी होतो. साधारण जीव मृत्यू समयी घाबरतो, पण संत मृत्यू समयी आनंदी होतो. का बर? कारण संताला माहित असतं की आता मी माझं हे शरीररूपी सासर सोडून आत्मस्वरूपाच्या माहेरी जात आहे. आणि आत्मस्वरूप हे आमचं खरं माहेर असतं. शरीररूपी सासरात दुःख असतं, क्लेश असतो, पीडा असते. आणि म्हणून ज्ञानोबा या शहराला म्हणतायत की मृत्यू काकाशी कुरोंडी सांडिली असे. क्लेश तरुची वाडी, तापत्रय अग्नीची सगडी. ज्ञानोबा शरीराकडे बोट करतात आणि बोलतायत तापत्रय अग्नीची सगडी. तात्पर्य हा पूर्ण संसार, हे शरीर हे दुःखदायी आहे, दुःखमय आहे. दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुकोबार आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकवे जेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. संसार दुःख बांधवडी आहे. शरीरही तुकोबारा बोलले की शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार. या शरीराला जोडून नाना प्रकारचे रोग आहेत, पीडा आहे, नाना प्रकारचं दुःख आहे, त्रिविध ताप आहेत. आणि म्हणून हे शरीर एक सासर आहे. आणि शरीररूपी सासरात माणसाला अतिशय क्लेश होतो, दुःख होतात, पीडा होते. आणि म्हणून एक महात्मा वाट पाहत असतो की शरीररूपी सासर माझ्या जीवनातून कधी संपेल आणि मी आत्मस्वरूपाच्या माहेरी कधी जाईल. कारण आत्मस्वरूप हे आनंददायी आहे, सद चिद आनंद स्वरूप आहे. एकटं आत्मस्वरूपच आनंद स्वरूप आहे, उरलेलं जगत दुःख रूप आहे. आणि म्हणून सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूप एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख आत्मस्वरूपाशिवाय इतरत्र कुठे नांदू शकत नाही. आत्मस्वरूप हीच एक सुखाची आनंदाची जागा आहे. आणि आत्मस्वरूप परमात्मा असतो, तो आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून साधक सारखी वाट पाहत असतो की दुःखदायी शरीररूपी सासर लवकर सुटावं
आणि आनंदरूपी आत्मस्वरूपाचं माहेर लवकर गाठावं. कारण आत्मस्वरूपात आनंद आहे आणि आत्मस्वरूपात विठ्ठल नावाची आमची माया आहे, सोबत रुक्मिणी माता बी आहे. आणि या विठू माऊलीला भेटण्याची ओढ लागलेली असते. विठू माऊली भेटला, जीवन धन्य होतं, जीवनाचं सार्थक होतं, मनुष्य मुक्त होतो, मनुष्य जीवन मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो किंवा त्याच्याही पुढं मुक्तीवर भजनयुक्त होतो, अर्थात संत बनतो. आणि म्हणून संत हे आपल्या मरण समयी आनंदी होतात. साधारण जीव भले दुःखी होत असेल मृत्यूला घाबरून, पण संत महात्मा मृत्यूला घाबरत नाही, उलट मृत्यूची वाट पाहतो आणि मृत्यू समय आनंदी होतो. का? तर त्याला शरीररूपी शास्त्रातून, या शरीररूपी दुःखातून मुक्त व्हायचं असते आणि आत्मस्वरूपाच्या माहेरात जे आनंदी आहे तिथं जायचं असते आणि विठू माऊलीची भेट घ्यायची असते, मुक्त व्हायचं असते. शिवाय आणखीन एक कारण आहे, महात्मा देहत्यागात असताना तो आनंदी असतो, दुःखी का होत नाही. नरवरा बोलतायत की जाणीवेची निवेगे मी अधियज्ञ दृष्टी रिगे, ते देहाचे निवियोगे विरे न होती. मरताना तुम्ही परमात्म्याला समोर ठेवलंय आणि परमात्म्याचं नाम मुखात ठेवलंय, तर देहाचा त्याग करताना तुम्हाला दुःख होत नाही, उलट आनंद होतो. का? मरताना देव डोळ्यापुढे ठेवलाय, परमात्मा डोळ्यापुढे ठेवलाय. ज्ञानोबा बोलतायत जाणीवेची निवेगे मी अधियज्ञ दृष्टी रिगे, ते तनुचे निवियोगे विरे न होती. मरताना देव आणि देवाचं नाव जर समोर ठेवलं तर तुम्हाला दुःख होत नाही, मरताना उलट आनंद होतो. मरण हलकं होतं, सोपं होतं, आनंददायी होतं. आणि म्हणून या अनेक कारणामुळं, मी वर बोललो, या अनेक कारणामुळं महात्मा आपल्या मरणाची वाट पाहत असतो. मरण समय तो आनंदी असतो, मृत्यूने घाबरत नाही, उलट आनंदी होतो. का? तर त्याला दुःखदायी शरीररूपी सासर सोडून आनंददायी आत्मस्वरूपाच्या माहेरी जायचं असतंय, विठू माऊलीला भेटायचं असते आणि कायमचं आनंद स्वरूपी बनायचं असते. कारण आत्मस्वरूप हेच एक आनंद स्वरूप आहे, उरलेले जगत दुःख रूप आहे. आणि म्हणून महात्मा मरण समयी आनंदी होतो. साधारण जीव मरण समयी घाबरतो, दुःखी होतो. भूतांची उडे खडाडता, मरण समयी भूतांची उडे खडाडतात. भूत घाबरतात, साधारण जीव घाबरतात, महात्मा घाबरत नाही, आनंदी होतो. जसं की उदाहरण घ्या, एखादी मुलगी लग्न झालंय आणि तिला वाटं लावायला, वाटं लावताना ती पहिला आईचा गळा धरते, नंतर बहिणीचा, भावाचा, इतर जवळच्या नातेवाईकाचा आणि सगळ्यात शेवटी बापाचा गळा धरते. बाप दूर उभा असतो, भयानक रडू आले असते बापाला, पण तो आवरत असतो, हुंदके दाबत असतो काळजात. पण मुलगी शोधत असते, माझा बाप कुठे, माझा बाप कुठे. शोधते बापाला, पळत जाते बापाकडे आणि बापाच्या गळ्याला मिठी मारली तर बाप आणि मुलगी दोघंही इतके ओक्साबोक्षी रडतात. ती मुलगी बापाला सोडतच नाही, बापाला मिठी मारते तर बापाला सोडतच नाही. अक्षरशः ती मुलगी बापापासून तोडून घ्यावी लागते आणि जीप मध्ये, गाडीमध्ये बसावी लागते. इतकं टोकाचं दुःख होतं तिला सासरी नांदायला जाताना. पहिल्यांदा कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे तुकोबर आहे, इतकं टोकाचं दुःख सासरी पहिल्यांदा नांदायला जाताना. पण तेच 3-4 दिवस झाल्यानंतर मांडव परतणे का काहीतरी असतं, ते संपलं की ज्यावेळेस ती नवरी, तिला कोणतरी न्यायला येतं, तिला माहेरी यायचं असतं 3-4 दिवसांनी. माहेरी येताना किती जणांचे गळे धरती, ती रडते, कोणाकोणाला मिठ्या मारते, सासूला, सासऱ्याला, दिराबाईला. छे कसल्या रडणार, कसल्या मिठ्या. भाऊ आलो असता न्यायला, चल काढ म्हणते गाडी, उड्या मारतीन, चिंग पळत माहेराला येते.
मुलगी सासरी जाताना दुःखी असते, माहेर येताना आनंदी असते. रडत नाही, आनंदी असते. का? तिचं माहेर आहे. माहेर आपलं घर असतं. माहेरात आपली माय असते. जिथं माय असते ते माहेर असतं. आणि त्या माईला, त्या बापाला, बहीण भाऊ यांना भेटण्यासाठी ती आतुर असते, धावत असते. तसं महात्माही आत्मस्वरूपाच्या माहेरी यायचंय, विठू माऊलीला भेटायचंय, रुक्मिणी मातेला भेटायचंय. विठू माऊलीला भेटण्यासाठी महात्मा आतुर असतो, आनंदी असतो. भले मुलगी सासरी जाताना दुःखी असते, पण माहेरी येताना आनंदी असते. तसं महात्मा आत्मस्वरूपाच्या माहेरी येताना आनंदी असतो. का? तर त्याला माहित आहे की आता आत्मस्वरूपाच्या माहेरी गेलं की तिथं मला माझी विठू माऊली भेटणार. तिथं मला माझी विठू माऊली भेटणार. आणि विठू माऊली भेटली रे भेटली की माझ्या जीवनाचा शेवट भला आणि गोडच होणार. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की मी आत्मस्वरूपाच्या माहेरी आलो, तिथं मला विठू माऊली भेटली. आणि विठू माऊली भेटल्यामुळं माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझ्या जीवनाची मला धन्यता मिळाली. मी आत्मस्वरूप झालो, मुक्त झालो, मुक्तीवर भजनयुक्त झालो, संत झालो. माझं जीवन सफल झालं. आणि याला जीवनाचं भलं होणं किंवा शेवटचा दिस गोड होणं म्हणतात. तुकोबाराय आपल्या निजाच्या माहेराला आले, आत्मस्वरूपी आले, तिथं विठुमाऊली भेटली. आणि हे जीवनाचं सर्वात मोठं सार्थक असते. आत्मस्वरूपाच्या माहेरात येणं आणि तिथं विठुमाऊली भेटणं हे जीवनाचं सर्वात मोठं सार्थक असते. आणि हा शेवट सर्वात भला आणि गोड असतो. आणि म्हणून तुकोबाराय आनंदानं म्हणतायत की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शूर आणि साधू यांची 2 वेळेस परीक्षा असते. आणि म्हणून असं म्हटलं की शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. शूर किती शूर आहे हे रणांगणावर ओळखलं जातं, त्याच्या पराक्रमावरून. आणि साधू हा खरा साधू आहे का हे त्याच्या मरण समयी ओळखल्या जातं. साधू जर मरताना दुःखी झाला, गडबडला, तर समजून घ्यायचं तो साधूच नाहीये. तो साधूच नाहीये. कारण साधू मरण समय डगमगतच नाही, तो आनंदी होत असतो. का झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केतवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तो आनंदानं कधी देव ठेवतो हे त्यालाही कळत नाही आणि आत्मस्वरूपात विलीन होतो. आणि म्हणून एखादा अभ्यासू विद्यार्थी त्याची कसरत कुठे कळते? परीक्षेत. एखादा शूर आहे त्याची कसरत कुठे कळते? रणांगणात. तसं साधू आहे त्याची कसरत कुठे कळते? मरण समय. मरण समय साधू घाबरला तर समजून घ्यायचं तो साधूच नाहीये. आणि मरण समय आनंदी झाला, हसतमुख प्राण त्यागला, समजून घ्यायचं तो साधू आहे, तो संत आहे, तो महात्मा आहे. आणि म्हणून श्री संत कबीर महाराज म्हणतायत कि कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए. एक बाळ जन्माला येताना रडत असतं, जग हसत असतं. पण तेच बाळ किंवा साधारण जीव मरताना रडत असतं आणि जगही रडत असतं. साधारण जीव जन्माला येतानाही रडतो, मरतानाही रडतो. परंतु महात्मा भले जन्माला येताना रडत असेल पण मरताना रडत नाही, मरताना हसतो. आणि मरताना जो हसतो
तो साधू असतो, तो संत असतो. ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोय. अशी करणी करा म्हणले की मरताना आम्ही हसावं, जगानं रडावं. भले जग रडो पण आम्ही हसावं. जो मरताना हसतो तो साधू असतो, तो संत असतो. हसतमुख प्राण सोडतो तो संत असतो. आणि म्हणून संताचं मरण हे सोहळा असतो. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोची नाही धनंजया जिया परी. जन्म मृत्यू सोहळे ज्ञानोबा बोलतात, जन्म मृत्यू तांडव ठरू नयेत. साधारण जीवाचं मरण तांडव ठरतं, आपलं मरण तांडव ठरू नये, सोहळा ठरावं. सोहळा ज्ञानोबा याला सोहळा म्हणतात. जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोची नाही धनंजया जिया परी. जन्म सोहळा ठरावं, मरणही सोहळा ठरावं. आणि साधूचं मरण हे सोहळा असतं. जो हसतमुख प्राण सोडतो त्याचं मरण सोहळा ठरतं. मरायचं तर सगळ्यालाच, मौत की हर एक के साथ रिश्तेदारी है, आज किसी से तो कल किसी से. मौत की हर एक के साथ रिश्तेदारी है, आज किसी से तो कल किसी से. मरणाचं मृत्यूचं प्रत्येकासोबत एक अतूट नातं आहे. फरक एवढाच आहे, ते नातं आज कोणासोबत आहे तर उद्या कोणासोबत आहे, पण नातं जरूर आहे. मरायचं जरूर आहे. आणि म्हणून मरण हे सोहळा व्हावं, आनंद उत्सव व्हावं, तांडव होऊ नये. मृत्यू जीवनाचं अंतिम सत्य आहे. मनुष्य जन्माला येताना मृत्यूचं तिकीट काढूनच येतो. पण हे मरण सोहळा व्हावं, आनंद उत्सव व्हावं. आणि मरण आनंद उत्सव कधी ठरतं? तुम्ही मरताना हसतमुख गेले तर. एक साधारण जीवाचा मरणाबद्दल विचारच नसतो. साधारण जीव सदैव आपल्या मरणाला विसरतो. मी बोलून गेलो का अगा मर हा बोलणं साधी. मरण हा शब्द सुद्धा साधारण जीवाला सहन होत नाही. साधारण जीवाचा मरणाबद्दल विचारत नसतो. साधारण जीव मरणाला विसरलेला असतो. महात्मा मरणाला विसरत नाही. साधारण जीव वर्तमानाचा विचार करतो. एक साधू, एक महात्मा भविष्याचा अर्थात सतत मरणाचा विचार करतो. एक संत सतत मरणावर डोळा ठेवून असतो की माझं मरण सोहळा ठरावं, मरताना मी हसतमुख प्राण सोडावा. हा विचार साधूच्या डोक्यात असतो. या दिशेने तो वाटचाल करत असतो. आणि म्हणून जीवनाची व्याख्या जर अशी केली तर फारसं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. की जीवन 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 म्हणजे काय? तर चांगलं मरण यावं यासाठी आयुष्यभर केलेला रामनामाचा अभ्यास म्हणजे जीवन. मग हे चांगलं मरण म्हणजे काय? तर मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि देह सुटावा, याला म्हणतात चांगलं मरण. लोकांनी चांगल्या मरण्याच्या आपापल्या परीने अनेक व्याख्या केल्यात. एअर कंडिशनच्या बंगल्यात मरण आलं म्हणजे चांगलं मरण आलं. मरणाला 10,000 लोक आले अंत्ययात्रेला म्हणजे चांगलं मरण आलं. बँड लावून अंत्ययात्रा काढली म्हणजे चांगलं मरण आलं. देह चंदनाच्या लाकडात जाळला म्हणजे चांगलं मरण आलं. मुलाबाळात मरण आलं म्हणजे चांगलं मरण आलं नाही. या मरणाच्या खऱ्याखुऱ्या व्याख्या नाहीत. हे चांगलं मरण नाहीये. मग चांगलं मरण म्हणजे काय? तर मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि देह सोडावा, याला म्हणतात चांगलं मरण. अंतकाळीचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं. माझं वाक्य नीट ऐका आणि काळजावर करून ठेवा. अंतकाळीचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं. आणि ते अंतकाळीचं स्मरण रामनाम असावं. रामनाम स्मरून प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण. यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. आणि यालाच म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला.
आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझा शेवट अतिशय गोड झाला, अतिशय भला झाला, चांगला झाला. मरताना देव आणि देवाचं नाव डोळ्यापुढे ठेवावं आणि मरावं. हा शेवट भला असतो, हा शेवट गोड असतो. भगवंतानं गीतेच्या 8व्या अध्यायात एक महान सिद्धांत मांडलाय, अंतकालेची मामय स्मरण मुक्तत्वा कलेवरम. ज्ञानोबा यावर भाष्य करताना लिहितायत की आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईजे. आणि जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाची मेरे फार होऊ लागे. ज्ञानोबा या 3 वयातून सांगतायत की आयुष्यभर तुम्ही ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरण समयी तीच वस्तू तुमच्या चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. जसा एखादा मनुष्य वाटेने पळतोय आणि त्याच्या मार्गात विहीर आली आणि त्याचे दोन्ही पाय विहिरीत पडले, तर त्याला विहिरीत पडावंच लागतं, पडावंच लागतं. एक पाय विहिरीत पडला आणि एक जमिनीवर आहे, माणसाला तोल सांभाळता येतो. पण भरधाव वेगात पळतोय आणि दोन्ही पाय विहिरीत पडलेत, त्याला पडावंच लागतं. तसं मरण समय जे चित्तात येऊन उभं राहील ते तुम्हाला बनावंच लागतं, बनावंच लागतं. एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईजे. मरण उरावर येऊन बसलंय, उरावर आदळलंय आणि मरताना जे चित्तात आलंय तुम्हाला ते बनावंच लागतं, तिथं नाही म्हणता येत नाही. आणि मरण समय तेच चित्तात येतं की आयुष्यभर ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले. आणि म्हणून त्यांना बरं म्हणतात की आणि मरणी जाय जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मग बाबा असा जर नियम आहे की आयुष्यभर ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले तेच जर मरण समय चित्तात येऊन उभं राहत असेल आणि तीच वस्तू पुढच्या जन्मी बनावी लागत असेल, तर तू आयुष्यभर रामनामावर प्रेम कर ना. मरण समय राम आणि रामनाम चित्तात येऊन उभा राहील आणि पुढच्या जन्मी तू राम बनशील, पुढच्या जन्मी राम बनणं. यालाच तुकोबाराय म्हणतात आलो निजाच्या माहेरा. पुढच्या जन्मी राम बनणं म्हणजे आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. तुम्ही आयुष्यभर जर रामावर प्रेम केलं आणि रामनामावर प्रेम केलं तर मरण समय राम आणि रामनाम चित्तात येऊन उभा राहील. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल आणि पुढच्या जन्मी रामच बनाल आणि पुढच्या जन्मी राम बनणं हा मोक्ष असतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, तुम्ही राम स्वरूप बनले म्हणजे मुक्त झाले. आणि म्हणून खरा जो शेवट भला आहे तो देव आणि देवाचं नाव डोळ्यापुढे ठेवून, देव डोळ्यापुढे ठेवायचा आणि देवाचं नाम स्मरून प्राण त्यागायचा, हा खरा भला शेवट असतो आणि हा खरा गोड शेवट असतो. याच्याशिवाय दुसरा गोड शेवट नसतोच. ज्यावेळेस भगवान कृष्णानं गोकुळ सोडलं त्यावेळेस ते छोटासा बालकृष्ण 11 वर्षाचा गोकुळ सोडत, त्यावेळेस देवाचं वय 11 वर्ष होतं. ते बालकृष्ण यशोदा मैयाला म्हणतोय, यशोमती मैया तू माझ्याकडून काही मागून घे, मी चाललोय आता, पुन्हा तुझी माझी भेट होईल नाही होईल सांगता येत नाही. यशोमती मैया फार हुशार होती. यशोदा मैया कृष्णाला म्हणते, कृष्ण चाललायस ना तू, मला तुला द्यायचेच ना, एकच दे म्हणली. मग काय मागितलं यशोदा मैयानी? जब तन से प्राण निकले मेरा सांवला निकट हो. जब तन से प्राण निकले मेरा सांवला निकट हो. कृष्ण मी ज्यावेळेस मरत असेल त्यावेळेस तू माझ्या चित्तात येऊन उभा राहा. बांधला देव, मोक्ष मिळवला तिने. काय हुशार होती यशोदा मैया.
काय मागता आलतू फालतू? हा? वाढावे संतान करी वय धनदान, हे धनन दौलतन मुलन बाळन, ऐश्वर्य काय मागता पडतोस? यशोदामाईने काय मागितलं बघा, जब तन से प्राण निकले मेरा सावला निकट हो. काय हुशारीचं, काय महान मागणं आहे. देव बांधलाय. यशोदामायाची शेवटची घडी आली त्यावेळेस प्रत्यक्ष भगवान कृष्णाला येऊन तिच्या चित्तात उभा राहावं लागलं. यशोदामाया कृष्ण 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 नामाचा जप करते आणि कृष्ण डोळ्यापुढे ठेवून कृष्णाचं नाम घेत प्राण त्यागते. याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा, आणि यालाच म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. यशोदामाईने कृष्ण डोळ्यापुढे ठेवलाय, कृष्णाला बघते आणि कृष्णाला बघत बघत कृष्णाचं नाव घेते. देव डोळ्यापुढे ठेवा आणि देवाचं नाव घेत घेत मरावं, हा शेवट भला असतो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि मग असा शेवट झाला की तो महात्मा साहजिकच निजाच्या माहेराला, आत्मस्वरूपाच्या माहेराला जातोच. तो कुठे जाणार आहे मग? आणि तिथे गेली मग त्या खऱ्या खोऱ्या विठू माऊलीची भेट होते. रखमाईचा वर विठ्ठल त्याची भेट होते. त्याची भेट आहे अंतिम साध्य आहे, जीवनाची धन्यता आहे, जीवनाची सार्थकता आहे विठू माऊली भेटणं. हाच सायुज्य मोक्ष असतो. जन्ममरणाचा फेरा चुकतो. हवा असेल तुम्हाला तर सायुज्याचा धिक्कार करा. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी. मोक्षाला तुच्छ करा, सायुज्य मिळवा, मोक्ष मिळवा आणि मिळवून तुच्छ करा आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हा, संत व्हा. तुकोबाराने तेच स्वीकारले संतपद. आणि म्हणून तुकोबारायचा शेवट भला झालाय, गोड झालाय. साधारण माणसाचा शेवट म्हणजे पुनर्जन्म असतो, आणि साधूचा, संताचा शेवट हा मुक्ती असतो, मोक्ष असतो. साधारण मनुष्य मेला तर आम्ही अवधानानं म्हणा, अनावधानानं म्हणा किंवा वेडपटपणानं म्हणा 10व्या 14व्या पत्रिकेवर छापतो स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी छापतो आम्ही. नाही रे बाबा नो. साधारण जीव मेला तर तो वैकुंठाला जात नाही, कैलासाला जात नाही आणि स्वर्गाला जात नाही. तो इथंच कुठेतरी कुत्रे मांजर होऊन फिरत असतो आणि मरणी जायचे आठवे. मी बोललो की आयुष्यभर ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले, तुम्ही आयुष्यभर कुत्र्यावर प्रेम केलं, मरताना कुत्रच चित्तात येईल, पुढच्या जन्मात तुम्ही कुत्र व्हाल. मग तो कसा वैकुंठवासी स्वर्गवासी असेल? तो कसा कैलासवासी असेल? मग का लिहिता स्वर्गवासी, वैकुंठवासी आणि कैलासवासी? तो गेला का कैलासात आणि वैकुंठात? अरे ते कुत्र झाला ना. आणि मरणी जायचे आठवे. झाडावर प्रेम केलं, मरणासमयी झाड चित्तात येईल, पुढच्या जन्मी झाड व्हाल. मुलावर प्रेम केलं, मरणासमयी मुलगा चित्तात येईल, पुढच्या जन्मी माणूस व्हाल. मुलीवर प्रेम केलं, मुलगी चित्तात येईल, पुढच्या जन्मी बाई व्हाल. बैलावर प्रेम केलं, कोणाचं बैलावर प्रेम असतं, मरणासमयी बैल चित्तात येतील, पुढच्या जन्मी बैल व्हाल. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले, मरणासमयी ते चित्तात येतं आणि पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. मग साधारण जीवाचा शेवट ही पुनर्जन्माची सुरुवात असते. पुनर्जन्माची सुरुवात असते, त्याला कुठेतरी पुढच्या जन्माला जायचं असते. बघा एखादा किरायदार आहे, आपल्याकडे घर घेतलंय, किरायाने राहतोय. त्याचा आपला वाद झाला आणि आपण त्याला म्हणलं घर सोड. तो घर कधी सोडतो? आधी दुसरी खोली बघतो. डायरेक्ट घर सोडत नाही. तो म्हणतो महिनाभर थांबा. सोडतो पण महिनाभर थांबा, मला घर बघू द्या. तो दुसरं घर बघतो आणि मग हे पहिलं सोडतो. तसं साधारण जीव हा देह सोडतो आणि दुसऱ्या देहात जन्म घेतो. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. देह वस्त्र बदलतो, या देहातून दुसऱ्या देहात जातो. जसा किरायदार हे घर बदलून दुसऱ्या घरात जातो, तसं साधारण जीव हे देहरूपी घर बदलून दुसऱ्या देहरूपी घरात जातो. आणि म्हणून साधारण जीवाचा शेवट, साधारण जीवाचं मरण ही पुनर्जन्माची सुरुवात असते. आणि महात्म्याचं मरण
तो आत्मस्वरूपात विलीन होतो. त्याचं मरण मुक्ती असते, त्याचं मरण विठ्ठलाची भेट असते, त्याचं मरण संत पद असते. आणि म्हणून साधारण जीव मेल्यानंतर तो कैलासाला जात नाही, वैकुंठाला जात नाही, स्वर्गात जात नाही, कुठंच जात. अहो चेष्टा का स्वर्गाला जायला? दरोबारा बोलले शतमक संपत्ती स्वर्गीची, ते ज्ञान जयाच्या हाती तोच समर्थ मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे तो मोक्षाचा अधिकारी, तसं ज्याच्याजवळ 100 यज्ञाचं पुण्य आहे तो स्वर्गाचा अधिकारी. आता 100 यज्ञाचे पुण्य आली तर सत्यनारायण करणं होय ना आम्हाला, तर 100 यज्ञ. आणि म्हणून स्वर्गाला जाणं एवढं सोपं नाही, गडगंज पुण्य लागतं. त्याहून कैलासाला जाणं अवघड, त्याहून वैकुंठाला जाणं अवघड, ते मधले जनोलोक, तपोलोक, बहिर्लोक, सत्यलोक हेही अवघडच आहेत. मग आम्ही साधारण जीव मरताना जे चित्तात आलंय त्याच्याच जन्माला जातो. इथंच झाडं झुडपं कुत्रे मांजर होऊन फिरत असतो. जोपर्यंत सायुज्य मोक्ष नाही तोपर्यंत जन्म मनाचा फेरा चुकत नाही. इथंच आम्ही कुत्रे मांजर म्हणून फिरतो. आणि म्हणून साधारण जीव वैकुंठाला, कैलासाला, स्वर्गाला कुठंच जात नाही. इथंच नाना प्रकारच्या 84 लक्ष योनीत फिरत असतो. आणि मग साधारण जीवाचा शेवट हा त्याच्या पुनर्जन्माची सुरुवात असते. आणि संताचा शेवट म्हणजे मुक्ती असते, मोक्ष असते. आणि संत देह ठेवतो तेव्हा हसत हसत देह ठेवतो, आनंदाने देह ठेवतो आणि आत्मस्वरूपाच्या माहेराला येतो आणि आत्मस्वरूपात विलीन होतो, सायुज्य मोक्षात विलीन होतो किंवा मुक्तीवर भजनयुक्त असा संत होतो. आणि या सायुज्याच्या घरात आल्यावर त्याला विठ्ठल नावाची आई भेटते. आणि म्हणून मुलीला माहेराची ओढ आहे. तिला माहेरी जावं वाटतं का? माईला भेटायचे, बापाला भेटायचे. उड्या मारत सासरून माहेरी येते. ओढ असते माहेरची का? तिथं तिची माय आहे, ते तिचं घर आहे, हक्काचं घर आहे. लहानाची मोठी झाली तिथं तिची माय राहते, माईला भेटायचे, बापाला भेटायचे. तसं आत्मस्वरूप हे आमच्या हक्काचं घर आहे, आमचं घर आहे. आम्ही आत्मस्वरूपातून आलो तर आत्मस्वरूपात परत जायचे. आत्मस्वरूप आमचं खरं घर आहे. आणि तिथं आमची विठ्ठल नावाची माय आहे की गेल्या गेल्या जी आमच्या तोंडावर हात फिरवते, आमच्यावरून तुकडा वळवून टाकते. आणि मग लेकीची माईची भेट झाल्यावर ते जसं प्रेम ओसंडून वाहत असतं, तसं संत महात्मा आणि विठ्ठल माऊली यांची भेट झाली होती, प्रेम ओसंडून वाहत असतं. किंबहुना नारायणे विश्व कोंदले. नारायण आणि अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन जेव्हा त्यांनी एकमेकाला मिठी दिली, ती मिठी कशी होती? नानाबारा बोलतात किंबहुना नारायणे विश्व कोंदले. नारायणानं ज्यावेळेस अर्जुनाला मिठी दिली, अख्खं विश्व नारायणानं कोंदलं, भरलं. तसा संत ज्यावेळेस आत्मस्वरूपाच्या माहेरी जातो आणि विठ्ठल रूपी माईला भेटतो, त्यावेळेस विठ्ठल रूपी माऊली ही आम्हाला कडकडून मिठी मारते आणि अख्खं विश्व नारायणानं कोंदतं. आणि हा जीवनाचा शेवट भला असतो, गोड असतो. हा तुकोबरायचा शेवट भला झाला, गोड झाला म्हणून तुकोबराय म्हणतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. असा प्रत्येकाचा शेवट गोड व्हावा, भला व्हावा ही तुकोबरायची अपेक्षा आहे. तुकोबरायने स्वतःसाठी गाथा लिहिली नाही हो. अहो ते तर अवतारी संत आहे, देवाचे अवतार आणि तुका त्याचे बरोबर. ते अवतार घेऊन येत आहेत लीला करण्यासाठी, संत कार्य करण्यासाठी. त्यांचा शेवट काय भला करता तुम्ही? ठीक आहे, लीला म्हणून तुकोबाराय लिहितायत, आम्ही अभंग वाचतोय, ऐकतोय. पण तुकोबारायांना एकच सांगायचे की बाबा हे अभंग मी माझ्या अंगावर ओढून घेतलेत पण लिहिलेत तुमच्यासाठी. तुकोबारायांना सांगायचे की माझा जसा शेवट भला झाला तसा तुमचा प्रत्येकाचा शेवट भला व्हावा. आणि शेवट भला होणं म्हणजे आत्मस्वरूपाच्या घरी येणं, मुक्त होणं, विठू माऊलीला भेटणं, मुक्तीवर भजनयुक्त होऊन संत होणं, हा शेवट भला असतो, गोड असतो. आणि म्हणून मुक्ती हाच खरा शेवट असतो, गोड शेवट असतो. माणसाचा भला शेवट जर काय असेल तर ती आहे मुक्ती, ते आत्मस्वरूपात विलीन होणं. मुक्ती हाच खरा शेवट असतो.
इथे महात्मा आत्मस्वरूपात अर्थात निजाच्या माहेरी येतो, हे तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. माझा शेवट भला झाला, गोड झाला. का? तर मी आता निजाच्या अर्थात स्वतःच्या माहेरी आलो, आत्मस्वरूपाच्या माहेरी आलो, माझ्या घरी आलो. आणि म्हणून घरी आल्यावर विठ्ठल रूपी आईची भेट झाली, म्हणून माझा शेवट भला झाला, मी मुक्त झालो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी बोलून गेलो की आत्मस्वरूप हेच आमचं खरं घर आहे. जसं माहेर हे मुलीचं खरं घर असतंय, सासरे दुसऱ्यांदा मिळालेलं घर आहे, नकली घर आहे, तिचं खरं घर असतं आईचं घर. माहेर हे मुलीचं खरं घर असतं, म्हणून तिला सासरापेक्षा माहेरची जास्त ओढ असते. तिचं सासरा दिवाळी निघलं तर ती दुःखी होत नाही, पण माहेरी भाऊ जर भिकायला लागला तर बहिणीला सहन होत नाही. एक वेळेस मुलीच्या नवऱ्याचं देवळं निघू द्या, ती सहन करेल हसत हसत. नवरा भिकायला लागला ती सहन करेल, पण भाऊ भिकायला लागला बहिणीला सहन होत नाही. तिला सतत वाटतं माझा भाऊ श्रीमंत असावा, माझं माहेर श्रीमंत असावं. आणि म्हणून ती सातत्याने जात्यावर भावाच्या ओव्या गात असते. भावाच्या ओव्या गाते बहीण. का? भावाचं घर हे तिचं घर असते आणि खरं घर असते, खरं घर असते. तसं आत्मस्वरूप हे आमचं खरं घर आहे. आम्ही आत्मस्वरूपातून निघालो आणि आत्मस्वरूपात परत जाऊन विलीन व्हायचंय, हा मोक्ष असतो. आणि म्हणून मोक्ष आम्ही जो भोगतो, तो मोक्षाची व्याख्या या तिन्ही महासंतांना अशी केली, ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथ महाराज, की अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. ज्ञानोबराय बोलले, जेने संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले, त्याने एकदेशी परी व्यापिले लोकत्रय. संकल्पोनी काढिले जयाचे मनाची चैतन्य झाले, मनाचं चैतन्य झाले, हा मोक्ष आहे. तुकोबाराय बोलले, अहंकार गेला तुका म्हणे देह झाला. मनाचं चैतन्य होणं म्हणजे मन चैतन्यात विलीन झालं, म्हणजे अहंकार मेला आणि मनही मेलं. अहंकार सहित मनाचा मनपणा नाहीसा झालाय, हा मोक्ष आहे. ज्ञानोबराय बोलले. तुकोबाराय बोलतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जण हाच मोक्ष आहे. नाथ महाराज म्हणतात, देह अंत्यचे दृढपणा त्याची बद्धतेचे लक्षण, देह अंत्यचे निरसन मुक्तता जाण नावतया. देह अंत्यचे निरसन मुक्तता जाण नावतया. देह अंत जाणे हाच मोक्ष आहे, हीच मुक्ती आहे. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. या तिन्ही महासंतांनी केलेली मोक्षाची व्याख्या. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हा मोक्ष आहे. तर मन आमचं आत्मस्वरूपातून निघलंय, आणि ज्यावेळेस ते परत आत्मस्वरूपात जाऊन विलीन होईल आणि अहंकारासहित त्या मनाचा आत्मस्वरूपात लय होईल, हा मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबाराय एका अभंगातून बोलतात की शरला सागर गंगा उगी मिळे आपणची खेळे आपणाशी. शरला सागर गंगा उगी मिळे आपणची खेळे आपणाशी. समुद्र स्वतः स्वतःशी खेळत असतो, तसा परमात्माही स्वतः स्वतःशी खेळत असतो. तुम्ही बघा, उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं. ही वाफ आकाशात उंच जाते, तिचे ढग बनतात, आणि पावसाळ्यात या ढगाला थंड हवा लागली की पाऊस पडतो. आणि हेच पावसाचं पाणी नद्याच्या माध्यमातून पुन्हा समुद्राला जाऊन मिळतं आणि स्थिरावतं. पाणी कुठून निघलं? समुद्रातून. शेवटी कुठं गेलं? समुद्राला, आणि स्थिरावलं. समुद्र स्वतः स्वतःशी खेळतो. तसं आमचं मन आत्मस्वरूपातून निघाले, परमात्म्यापासून निघाले,
आणि ते ज्यावेळेस परमात्म्याला जाऊन कायमचं भेटेल, तिथं त्याचा कायमचा लय होईल, हा मोक्ष असतो. आणि म्हणून अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष. मन हे प्रति भगवंत आहे. ज्ञानोबा लिहित आहेत, भगवान आपल्या विभूती सांगताना बोलतायत की इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे. 10 इंद्रिय त्यात 11वी एक इंद्रिय ते मन आहे. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे. कृष्ण बोलतायत मन मी आहे. इंद्रिया माझी 11 ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. इंद्रियातलं 11वं जे इंद्रिय मन ते मी आहे. आणि म्हणून पाणी समुद्रापासून निघालंय, समुद्राला जाऊन मिळालंय, तिथं स्थिरावलंय म्हणजे मुक्त झालंय. मन परमात्म्यापासून निघालंय आणि परमात्म्याला जाऊन मिळालंय आणि तिथं कायमचं स्थिरावलंय म्हणजेच मुक्त झालंय. आणि म्हणून अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावतया, नाथ महाराज. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून आमचं मन आत्मस्वरूपातून निघाले आणि ज्यावेळेस आत्मस्वरूपाच्या माहेरी येईल आणि आत्मस्वरूपात कायमचं विलीन होईल, या आत्मस्वरूपात अहंकारासहित मनाचा मनपणा पूर्ण नाश पावेल, हा मोक्ष असतो. आणि तुकोबारायन तो साध्य केलाय. महाराज म्हणतायत की माझा शेवट भला झाला, गोड झाला का? माझं मन आत्मस्वरूपातून निघालंय आणि आता आत्मस्वरूपात कायमचं लीन झालंय अहंकारासहित, अर्थात मी मुक्त झालोय. आणि मुक्त होणं हाच शेवट भला असतो, गोड असतो. आणि म्हणून निजाच्या माहेराला आम्हाला प्रत्येकाला यायचंय. आम्हाला प्रत्येकाला निजाच्या माहेराला यायचंय. निजाचं माहेर म्हणजे आमचं माहेर आणि आमचं माहेर म्हणजे आत्मस्वरूप. तुम्ही किती मजा हजा करा, किती फिरा, काय नखरे करायचे करा, काय नखरे करायचे करा, पण तुम्हाला एक ना एक दिवस निजाच्या माहेराला यायचंय. अर्थात तुम्हाला आत्मस्वरूपात येऊन विलीन व्हायचंय. तेव्हा 84 लक्ष योनीचा फेरा तुमच्या मागचा संपेल. अन्यथा तुम्ही झाडं झुडपं कुत्रं मांजर होत युगे युगे पुढे फिरत राहाल. हा जन्मपणाचा फेरा तुमच्या मागचा संपणार नाही. तुम्हाला आत्मस्वरूपाच्या माहेराला यावंच लागतं, तेव्हा जन्ममनाचा फेरा संपतो. आणि ज्या दिवशी तुम्ही आत्मस्वरूपाच्या माहेरी याल आणि तिथं विठ्ठल माऊलीला भेटाल, तेव्हा तुम्ही मुक्त होता. आणि ही मुक्ती मिळाली की तुमचा शेवट भला झाला, गोड झाला. आणि तुकोबाराय यालाच म्हणतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला, किंवा याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि म्हणून आम्हाला भक्तीचा आटापिटा करायचा आहे. हा शेवटचा दिस सहजासहजी गोड होत नाही. शेवटचा दिस गोड करायचा आहे ना, शेवटचा दिस भला करायचा आहे ना, आपाप होईल का? आपाप होईल का? नाही हो. आपाप कसा होईल? त्यासाठी आटापिटा करावा लागतो. तुकोबाराय बोलले याच्यासाठी केला होता अट्टाहास. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. अट्टाहास म्हणजे आटापिटा. अट्टाहास म्हणजे खळ घेऊन बसणं, धरणं घेऊन बसणं, मरमर करणं, फक्त तेच करणं, हा अट्टाहास असतो. जीवाचं रान करणं, ती गोष्ट मिळवण्यासाठी हा अट्टाहास असतो. शेवटचा दिस गोड व्हावा अर्थात मरण समय रामनाम मुखात यावं, यासाठी मी आयुष्यभर रामनामाचा अट्टाहास केला. अर्थात क्षणभरही रामनामाला विसरलो नाही, रात्रंदिवस रामनाम घोकलं. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. रामनामाशिवाय एकही वायफळ शब्द तोंडातून निघू देऊ नका. सातत्यानं राम घोका, भावयुक्त अंतकरणानं राम घोका. रामावर आणि रामनामावर सर्वात जास्त प्रेम करा. मरण समय राम आणि राम नाम चित्तात येईल आणि रामाकडे पाहत पाहत राम नाम स्मरत स्मरत तुम्ही प्राण त्यागाल. तुम्ही राम स्वरूप बनाल, मुक्त व्हाल. अर्थात आत्मस्वरूपाच्या घरात याल, आत्मस्वरूपाच्या माहेरात याल, निजाच्या माहेरात याल आणि रखमाईच्या वराला विठ्ठलाला भेटाल. इतकी मजल गाठणं ही जीवनाची धन्यता आहे, सार्थकता आहे.
आणि याला म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठ्ठल विठ्ठल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि प्रत्येकाला हा शेवट भला करायचा, गोड करायचा आहे. किती पळतात, किती पळसी कर्मा बेन, किती पळायचं पण म्हणले. चुकली वर्म फेरा पडेल. तुम्हाला फेरे पडत राहणार. तुमचं वर्म चुकलं, तुम्ही विठ्ठल नाम जर गोगलं नाही, राम नामावर प्रेम केलं नाही आयुष्यभर, आणि नश्वर वस्तूवर प्रेम केलं, या संपत्तीवर, दगडा धोंड्यावर, मुलाबाळावर, जायजातीवर, तुम्ही वर्म चुकले. चुकली वर्म फेरा पडे. एक बंद हॉल आहे आणि त्याला एक फुटाची सापट आहे. एक आंधळा मनुष्य हॉलमध्ये सोडलाय आणि त्याला म्हणले चापत चापत जा, तुला फट लागेल, तिच्यातून बाहेर पड. जात्यांदा आंधळाचे चापत 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 गेला आणि फटीपशी आला. फटीपशी आला की नेमकं त्याच्या हाताला खाजू आली. त्याने हात उचलला भिंतीवरचा, एक पाऊल पुढे गेला, फट मागे राहिली, तो पुढे गेला, त्याला बंद हॉलला फेरा पडला. तसं मोक्षाची फट जवळ आली की तुम्हाला विषयाची खाज येते, भोग आठवतात. तुम्हालाही 84 लक्ष योनीचा फेरा पडतो. चुकली या वर्म फेरा पडे. हा, नामदेव महाराज, चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. याच देही भेटी करा आत्माराम. मनुष्य जन्म 10-20 कोटी वर्षानंतर मिळतो. 10-20 कोटी वर्षानंतर, फार दुर्मिळ आहे. मिळेल पण 10-20 कोटी, 10 वर्ष जाण्यात लवकर, 10-20 कोटी वर्षानंतर, 84 लक्ष योनी फिरल्यानंतर. पण मनुष्य देह अनमोल आहे, याचं चीज करा. आयुष्यभर राम घोका आणि राम स्मरून प्राण त्यागा. आयुष्यभर राम घोकला तर रामच चित्तात येतो. राम नाम स्मरून तुम्ही प्राण त्यागता आणि रामस्वरूप बनता. निजाच्या माहेराला येता, आत्मस्वरूपात येता, विठ्ठलाची भेट होते, मुक्त होता. मग या जन्मात जर राम नाही घोकला तर आत्मस्वरूपात तुम्हाला जाता येत नाही, निजाच्या माहेराला जाता येत नाही. वर्म चुकलं फेरा पडेल. 84 लक्ष योनीमध्ये अडकाल, 84 लक्ष योनीमध्ये अडकाल, पण हे चुकणार नाही. पुन्हा मनुष्य जन्म मिळाला 10 कोटी वर्षानंतर, पुन्हा तुम्हाला तेच करायचं, राम घोकायचाच. नाही तर कुत्रे, मांजरे, साप, हे डुकर बिकर, हे बैल, घोडे, हे 84 लक्ष योनी फिरायच्यात. पुन्हा मनुष्य जन्म आहे 10-20 कोटी वर्षानंतर. त्या जन्मात नाही केलं तर पुन्हा 84. हे राहडगाडग संपत नाही. यातून सुटायचं तर तुम्हाला राम घोकावाच लागेल, पर्यायच नाही. अन्यथा 84 लक्ष योनी नशिबाला बांधलेल्याच. मग या जन्मात घोकानं काय बिघडले? हा, आणि मोक्षाचे अधिकारी व्हा, देव बना, नराचे नारायण बना. म्हणून विवेक जागा करा, शाने व्हा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की मी आत्मस्वरूपाच्या घरी आलो, अर्थात मुक्त झालो, त्यामुळे माझ्या जीवनातून दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झाली. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज बोलतायत. आणि महाराज लिहितायत की परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. माझ्या जीवनातून दुःख निघून गेलं कायमचं. का तर मी आत्मस्वरूपाच्या घरी आलो. मग त्यामुळे काय झालं? विठ्ठलाची भेट झाली, विठ्ठल रूपी माय भेटली, म्हणजे मी मुक्त झालो किंवा संत झालो. आणि मग मोक्षाची व्याख्या काय की दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हाच मोक्ष आहे. आणि म्हणून निजाच्या माहेराला आलो, आत्मस्वरूपाच्या घरी आलो, विठ्ठलाची भेट झाली, मुक्त झालो. आणि मुक्तीची व्याख्याच ती की दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि म्हणून मी मुक्त झाल्यामुळं, आत्मस्वरूपाच्या घरी आल्यामुळं माझ्या जीवनातून दुःख कायमचं निघून गेलं. जन्ममरणाचा फेराय गेला, दुःख कायमचं निघून गेलं. माझं जीवन सफल झालं, माझं जीवन धन्य झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मेल्यानंतर मुक्त झालेला मनुष्य आत्मसाविजात, आत्मस्वरूपात विलीन झाला. पण बाकी तुम्ही आम्ही उरलेले जे माणसं आहेत, कुठं ना कुठं जावंच लागतंय. लय पुण्य केले ठीक आहे, भले स्वर्गात गेले, परंतु तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे. मृत्यू लोका, पुण्य बघून झालं मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुगी बनावं लागतं. स्वर्गात गेले, तुकोबारा बोलले, नको वैकुंठेचा वास, तया सुखा असे नास, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. ज्ञानोबा बोलले, एक कल्पापर्यंत राहता येतं. एक कल्प 320 कोटी वर्षाचा असते.
320 कोटी वैकुंठात राहाल, पण यावं लागतं, वैकुंठातून यावं लागतं मृत्यू लोकात. जो पण सायुज्य मुक्ती नाही तो पण जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. मग तुम्ही स्वर्गाला गेले, कैलासाला गेले, वैकुंठाला गेले तर कधी ना कधी मृत्यू लोकात येऊच लागतं, येऊ लागत ही माघारी मृत्यू लोक. म्हणून हा बंदीखाना आहे, हा जेल आहे. तुम्ही नरकाला गेले तरी जेल आणि स्वर्गाला गेले तरी जेल. फक्त एवढंच आहे की स्वर्ग हा पॉश जेल आहे, नरक हा घाणेरडा जेल आहे, पण जेलच आहे, बंदीखानाच आहे. स्वर्गाला गेले म्हणजे आलेशान, हो, चिंतामणीच्या वाटा, कामधेनू, अमृत प्यायला, स्वर्गाच्या जेलात गेले, आलिशान जेलात गेले, भारी जेलात गेले, पण जेलच. काय यावं लागतं, हा अलग लक्षामध्ये. म्हणून देहाच्या बांधोडी न पडिजे. हो, हा देह पराधीन आहे. हो, या पराधीना नाना भोगरचना का मिळवावे, नानावरा बोलतात. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना नाना भोगरचना का मिळवावी. शरीर पराधीन आहे, आमचं नाहीये. देह काळाचे, धन कुबेराचे, हे तर मनुष्याचे काय आहे. हो, हे विश्व एक बंदीखाना आहे. तुम्ही स्वर्गात गेले एका सुंदर बंदीखान्यात गेले, पॉश जेलात गेले, नरकाला गेले घाणेरड्या जेलात गेले, घाणेरड्या बंदीखान्यात गेले, एवढाच फरक आहे. जावं तर लागतेच. आणि म्हणून तोपर्यंत सुटका नाही जोपर्यंत आत्मस्वरूपाच्या घरी येत नाहीत, निजाच्या घरी येत नाही. आणि म्हणून प्रत्येकाचा एक प्रयत्न असावा, उभं आयुष्य रामनाम घोकावं. रामनाम घोकलं आणि रामनामावर विशेष प्रेम केलं तर मरणसमयी राम आणि रामनाम चित्तात येऊन उभं राहतात. रामाला डोळ्यापुढे ठेवून तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागता आणि मग तुम्ही निजाच्या माहेरी येता, अर्थात रामच बनता. तिथं रामाची अर्थात विठ्ठलाची भेट होते. ही विठ्ठमाऊली तुम्हाला कडकडून मिठी मारते आणि हाच मोक्ष असतो. किंवा याच्या पुढे गेलं मुक्तीवर भजनयुक्त, हे संत पद असते, ही जीवनाची धन्यता असते, सार्थकता असते. आणि हा शेवट भला असतो, गोड असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझ्या मागचं जन्ममरणाचं दुःख गेलं, माझ्या दुःखाची अत्यंतिक निवृत्ती झाली, मला परमानंदाची प्राप्ती झाली, माझं जीवन सफल झालं. आणि मग तुकोबारा शेवटच्या चरणात म्हणतात की आता असं जीवन मिळाल्यानंतर, मी मुक्त झाल्यानंतर, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. तुकोबाराय म्हणतात आता मी मुक्त झालो, पण मला मुक्ती नको, मुक्ती मागे तो करंटा, मोक्ष सुख हनुला था. तुकोबाराय मुक्तीवर भजन युक्त आहेत. ते म्हणतात, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. माझी वाणी एवढी शिगायला गेली विठ्ठल नाम घेऊन की आता माझं विठ्ठल नाम थांबणारच नाही. आता मी मुक्तीवर भजन युक्त होईल आणि विठ्ठलाच्या नामाचा आनंद लुटेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. अभंगाचा यथामती भावार्थ आपण पाहिलाय. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. आणि म्हणून महाराज म्हणतायत की शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. झालेली सेवा पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल